हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्छाव एज्युटेक. माझं नाव आहे मयूर बच्छाव आणि आपण अभ्यासत होतो लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर. मित्रांनो, मागील काही लेक्चर्समध्ये आपण काय काय शिकलो एकदा क्विकली बघून घेऊयात. मागच्या तासात आपण बघितलं होतं युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन काय असतं ते. त्यानंतर आपण अभ्यासलं होतं ॲक्सिलरेशन आणि त्यानंतर आपण डिस्टन्स आणि टाइमचा ग्राफ बघितला होता. दोघांकरताही, युनिफॉर्म मोशन करताही आणि नॉन युनिफॉर्म मोशन करताही. चला तर मग आता उरलेला चॅप्टर आपण अभ्यासूयात. मित्रांनो, आता आपल्याला अभ्यासायचं आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. म्हणजे आपण काय करायचो, एका ॲक्सिसवर डिस्टन्स प्लॉट करायचो आणि दुसऱ्या ॲक्सिसवर टाइम प्लॉट करायचो. आता आपल्याला काय बघायचं आहे की आपण आज एका ॲक्सिसवर वेलॉसिटीला प्लॉट करणार आणि दुसऱ्या ॲक्सिसवर टाइमला प्लॉट करणार. चला तर मग एका एक्झाम्पलच्या माध्यमातून हा ग्राफ आपण समजून घेऊयात. A train is moving with a uniform velocity of 60 km/h for 5 hours. एक ट्रेन आहे जिची वेलोसिटी कशी आहे? युनिफॉर्म आहे. किती ती? 60 km/h. युनिफॉर्म या शब्दाचा अर्थ आपण मागच्या तासाला समजून घेतला होता. युनिफॉर्म म्हणजेच काय? एक समान, सेम, कॉन्स्टंट. मग इथेही ट्रेनची वेलोसिटी कशी आहे? 60 km/h आहे. कंटिन्युअसली ती 60 km/h याच वेलोसिटीने मूव्ह करत आहे. The velocity time graph for this uniform motion is shown in the figure. शेजारी दिलेल्या ग्राफमध्ये आपण ट्रेनची वेलोसिटी ही बघू शकतो. त्यांनी ट्रेनची मोशन या ग्राफमध्ये प्लॉट केलेली आहे. ग्राफमध्ये आपण बघू शकतो की वाय ॲक्सिसवर त्यांनी वेलॉसिटी प्लॉट केलेला आहे आणि एक्स ॲक्सिसवर टाइम प्लॉट केलेला आहे. आणि जी लाईन ए बी तुम्हाला ग्राफमध्ये दिसते, ती लाईन ए बी काय दाखवते? ती ट्रेनची वेलॉसिटी किंवा ट्रेनचं मोशन दाखवते. तर आपण बघू शकतो लाईन ए बी जी आहे ती कंटिन्युअसली 60 ह्या रीडिंगवरच आहे. म्हणजेच काय? द मोशन ऑफ द ट्रेन इज युनिफॉर्म. कारण ट्रेनची वेलॉसिटी कशी आहे? 60 km/h आहे कंटिन्युअसली. टाइम 0 असतानाही तिची रीडिंग किती आहे? 60च आहे. टाइम 2 असतानाही लाईन ए बी चं रीडिंग किती आहे? तर 60च आहे. आणि टाइम 4 असताना देखील लाईन ए बी चं रीडिंग किती आहे? 60च आहे. म्हणजेच वेळ बदलली तरीही वेलॉसिटी बदललेली नाही. वेलॉसिटी कशी आहे? कॉन्स्टंट. म्हणूनच वेलॉसिटीला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म वेलॉसिटी. पुढे यावर काही प्रश्न आहेत, चला त्यांना अभ्यासूयात. With the help of graph, how will you determine the distance covered by the train between 2 and 4 hours? आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे ट्रेनने कव्हर केलेलं. पण कुठून कुठपर्यंतचं? बिटवीन 2 and 4 hours. म्हणजे दुसऱ्या तासापासून सुरू झाल्यानंतर चौथ्या तासापर्यंतचं अंतर. म्हणजेच दुसऱ्या तासापासून चौथ्या तासापर्यंतचं अंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण अंतर कसं कॅल्क्युलेट करणार? डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार? डिस्टन्स इज इक्वल्स टू वेलॉसिटी इंटू टाइम. मग वेलॉसिटी किती आहे? वेलॉसिटी आपण बघितली कॉन्स्टंट आहे, म्हणजेच 60 km/h. सो देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल्स टू वेलॉसिटीच्या जागी आपण काय लिहिणार आता? 60. आणि टाइमच्या ठिकाणी आपण काय लिहिणार? 2 लिहिणार. कारण 2 आणि 4 या दोन फिगर्स मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 2. त्यामुळे टाइमच्या ठिकाणी आपण काय लिहिणार? 2 hours. मग डिस्टन्स इज इक्वल्स टू 60 into 2. Therefore distance is equals to 120 किलोमीटर. 60 ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळणार? 120 किलोमीटर. Therefore the distance covered by the train between 2 and 4 hours, ते किती आलं आपलं? 120 किलोमीटर. हे डिस्टन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण पुढे या ग्राफवर अजून एक प्रश्न आहे. चला त्याला बघूयात. Is there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours and the particular quadrangle in the graph? म्हणजे त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे? जे काही डिस्टन्स ट्रेनने कव्हर केलेलं आहे कुठून कुठपर्यंतचं दुसऱ्या आणि चौथ्या तासामध्ये जे काही ट्रेनने डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि जो एरिया आपल्याला क्वाड्रँगलचा दिसतो, कोणता क्वाड्रँगल? क्वाड्रिलॅटरल ABCD. म्हणजे हा जो ग्रीन कलरने आता हायलाइट झालेला आहे तो क्वाड्रिलॅटरल. या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का असं आपल्याला विचारलेलं आहे. डिस्टन्स कव्हर्ड आणि एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल या दोघांमध्ये काय नातं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. चला तर मग आपण
क्वाड्रिलॅटरल ABCD याचा आपण एरिया कॅल्क्युलेट करूयात. क्वाड्रिलॅटरल ABCD काय आहे बरं? क्वाड्रिलॅटरल ABCD एक रेक्टँगल आहे. मग रेक्टँगलचा एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करतो? लेंथ इंटू ब्रेथ. ह्या केसमध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD ची लेंथ किती आहे? लेंथ AC. लेंथ AC काय आहे? त्याची लेंथ आहे. मग AC ची व्हॅल्यू किती आपण मोजली तर ती 60 भरेल. त्याचप्रमाणे क्वाड्रिलॅटरल ABCD चं ब्रेथ किती आहे? CD इतका आहे. मग CD जर आपण मोजलं ते 2 पासून तर 4 पर्यंत आहे. म्हणजेच CD हे डिस्टन्स किती झालं? 2 hours एवढं झालं. मग त्यामुळे क्वाड्रिलॅटरलचा एरिया कसा येणार? 60 into 2. Therefore एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल किती आला? 120 किलोमीटर. तर मग आपण मागच्या स्लाइड मध्ये काय बघितलं होतं की डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन इट इज ऑल्सो इक्वल्स टू 120 किलोमीटर आणि एरिया अंडर द ग्राफ, जो एरिया आहे ग्राफचा लाईनच्या खालचा जो एरिया आहे तोही किती आला? 120 किलोमीटर. तर मग ह्या केसमध्ये आपण काय बघू शकतो? दॅट द डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल्स टू द एरिया ऑफ द पर्टिक्युलर क्वाड्रिलॅटरल. त्या क्वाड्रिलॅटरलचा जेवढाही काही एरिया असणार आहे तो किती असणार आहे? ट्रेनने कव्हर केलेला डिस्टन्स एवढाच असणार आहे. पुढे अजून एक प्रश्न आपल्याला आला आहे, व्हॉट इज द ऍक्सिलरेशन ऑफ द ट्रेन? ट्रेनचं ऍक्सिलरेशन काय आहे? ऍक्सिलरेशन आपण कसं कॅल्क्युलेट करतो बाळांनो? ऍक्सिलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. मग ह्या केसमध्ये वेलोसिटी कशी आहे? कॉन्स्टंट आहे, सेम आहे. मग वेलोसिटी चेंज झालेली आहे का? वेलोसिटी चेंज झालेलीच नाही. जर मग वेलोसिटी चेंज झाली नाही तर मग ऍक्सिलरेशन किती येणार? ऍक्सिलरेशन कसं असेल? ऍक्सिलरेशन इज 0. ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू 0 असणार आहे. मित्रांनो, पुढचा आपला टॉपिक आहे वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. चला त्याला अभ्यासूयात. The changes in the velocity of a car in a specific time intervals are given in the following table. खाली आपल्याला एक टेबल त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला काय दिसतं? एक कॉलम आहे टाइमचा, दुसरा कॉलम आहे वेलोसिटीचा. टाइम कसा वाढतोय ते बघूयात. 0, 5, 10, 15, 20, 25, 30. म्हणजे टाइम हा दरवेळेस 5 सेकंदाने इन्क्रीज होत आहे. आणि आपण आता काय अभ्यासत आहोत? आपण अभ्यासतोय युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजेच काय? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. म्हणजे वेलोसिटी किती दराने बदलते ते आपल्याला अभ्यासायचं आहे. पण ऍक्सिलरेशन कसं आहे? ऍक्सिलरेशन युनिफॉर्म आहे. म्हणजेच वेलोसिटी मध्ये जो बदल होतोय तो कसा असला पाहिजे? युनिफॉर्म असला पाहिजे. तो बघूयात आपण टेबल मध्ये तो युनिफॉर्म आहे का. 0 टाइम असताना वेलोसिटी किती आहे? 0 आहे. त्यानंतर वेलोसिटी किती होते? 8 झाली. म्हणजेच वेलोसिटी कितीने वाढलेली आहे? इन्क्रीज इन वेलोसिटी इज बाय 8 मीटर पर सेकंड. त्यानंतर पुढची रीडिंग आहे 16. म्हणजेच वेलोसिटी परत कितीने वाढली? तर 16 - 8 म्हणजेच परत 8 मीटर पर सेकंड. सेकंड केस मध्ये सुद्धा वेलोसिटी कितीने वाढलेली आहे? तर 8 मीटर पर सेकंड या क्वांटिटीने वाढलेली आहे. पुढची रीडिंग आहे 24. तुम्ही जर 24 मधनं 16 सबट्रॅक्ट केलेत, वजा केलेत तर तुम्हाला परत काय मिळेल? 8च रीडिंग मिळेल. म्हणजेच काय? वेलोसिटी परत 8 ने वाढलेली आहे. याचाच अर्थ वेलोसिटी मध्ये होणारी वाढ ती कशी आहे? एक समान आहे, एक सारखी आहे. म्हणून या टॉपिकचं नाव काय आहे? युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. एक समान होणारी वाढ. एक समान म्हणजेच युनिफॉर्म आणि वेलोसिटी मध्ये होणारी वाढ म्हणजेच काय? ऍक्सिलरेशन. म्हणजेच युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. तर त्यांनी हा टेबल जो आहे तो शेजारी दिलेल्या ग्राफ मध्ये प्लॉट केलेला आहे. आपण बघू शकतो वाय ऍक्सिस वर त्यांनी वेलोसिटी प्लॉट केली आहे आणि एक्स ऍक्सिस वर टाइम प्लॉट केलेला आहे. तर त्यांना मिळालेली लाईन कशी आहे? एक स्ट्रेट लाईन आहे. यावर काही क्वेश्चन्स आपल्याला आन्सर करायचे आहेत. चला त्यांना बघूयात. The velocity changes by equal amounts in equal in time intervals. वेलोसिटी कशी बदलते? आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं. ती दरवेळेस 8 ने वाढत आहे. मग वेलोसिटी जर दरवेळेस 8 ने वाढत आहे म्हणजेच तिच्यामध्ये होणारा बदल कसा आहे? सेम आहे, इक्वल आहे. Hence the velocity changes by equal amounts. Thus it is uniformly accelerated motion. त्याच्यामुळे ऍक्सिलरेशन कसं आहे? युनिफॉर्म आहे. का? कारण वेलोसिटी इक्वली चेंज होत आहे दरवेळेस. हाऊ मच डज द वेलोसिटी चेंज एव्हरी 5 मिनिट्स? दर 5 मिनिटाला वेलोसिटी किती चेंज होते असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न मुळात चुकलेला आहे कारण प्रश्न कसा असायला हवा होता?
हाऊ मच डज द वेलॉसिटी चेंज एव्हरी 5 सेकंड्स? दर 5 सेकंदाला वेलॉसिटी किती चेंज होते असा प्रश्न हा असायला हवा होता, कारण त्यांनी टेबलमध्ये आपल्याला टाइम जो आहे तो सेकंड्स मध्ये दिलेला आहे. मग दर 5 सेकंड्सला, दर 5 सेकंदाला वेलॉसिटी कितीने बदलते? तर 8 मीटर पर सेकंड, म्हणजेच 8 मीटर पर सेकंडने वेलॉसिटी चेंज होते. फॉर ऑल युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन द वेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. जेव्हाही तुम्हाला वेलॉसिटी टाइमचा ग्राफ प्लॉट करायचा असेल आणि दिलेली मोशन जर युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड असेल, म्हणजे एक समान पद्धतीने तिची वेलॉसिटी चेंज होत असेल, तर तुम्हाला मिळणारा ग्राफ हा दरवेळेस कसा असणार? एक स्ट्रेट लाईनच असेल. फॉर नॉन युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन्स the velocity time graph may have any shape depending on how the acceleration changes with time. आपण काय बघितलं? जर ऍक्सिलरेशन युनिफॉर्म असेल तर तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळते, पण जर ऍक्सिलरेशन नॉन युनिफॉर्म असेल तर तुम्हाला कोणताही शेप ग्राफ मध्ये मिळू शकतो. तो शेप कशावर डिपेंड करतो? तो ऍक्सिलरेशन कसं चेंज होतं यावर तो शेप डिपेंड करेल. From the graph in the figure 1.8, we can determine the distance covered by the car between the 10th and the 20th second as we did in the case of the train in the previous example. जसं ट्रेनच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो ग्राफचा वापर करून, कारण डिस्टन्स कवर्ड कसं होतं? त्या ग्राफच्या खाली जो काही क्वाड्रिलॅटरल तयार होतो त्याचा एरिया म्हणजेच काय होतं? तर डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन. तसंच ह्या ग्राफसाठी सुद्धा आपण 10व्या आणि 20व्या सेकंदमध्ये त्या कारने किती डिस्टन्स कव्हर केला आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. The difference is that velocity of the car is not constant unlike that of the train, but it is continuously changing because of uniform acceleration. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये काय बघितलं होतं? ट्रेनची वेलॉसिटी कशी होती? कॉन्स्टंट होती, युनिफॉर्म होती. त्यामुळे आपल्याकडे वेलॉसिटीची एकच व्हॅल्यू होती, ती होती 60 किलोमीटर पर आवर. पण या केसमध्ये कारची वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत आहे. का? कारण कार युनिफॉर्म ऍक्सिलरेशन मध्ये आहे. In such case, we have to use average velocity of the car. त्यामुळे या केसमध्ये आपण काय करणार? कारची ॲव्हरेज वेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार. कशासाठी? डिस्टन्स किती कव्हर केला आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी. चला तर मग आपण कारने कव्हर केलेले डिस्टन्स कॅल्क्युलेट करूयात. ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार, आपल्याला पहिले ॲव्हरेज वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला लागेल. मग आपण ॲव्हरेज कसं कॅल्क्युलेट करतो? ॲव्हरेज आपण कॅल्क्युलेट करतो त्या दोन रिडिंग्सचा सम घेतो आणि त्याला 2 ने डिवाइड करतो. मग 10th सेकंडला 10 सेकंद झालेले असताना कारची वेलॉसिटी किती होती? 16 किलोमीटर. तसंच 20 सेकंड्स झालेले असताना कारची वेलॉसिटी किती होती? 32 मीटर पर सेकंड. मग ह्या दोन रिडिंग्सची आपण ऍडिशन करणार आणि त्यांना 2 ने डिवाइड करणार, म्हणजे आपल्याला काय मिळेल? ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार. मग ती जर तुम्ही कॅल्क्युलेट केली तर ॲव्हरेज वेलॉसिटी किती येणार? 24 मीटर पर सेकंड. आता आपल्याकडे आलेली आहे ॲव्हरेज वेलॉसिटी. आता आपण इझिली कारने कव्हर केलेले डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला टाइम सुद्धा किती आहे? आपल्याला 20th आणि 10th सेकंड यामध्ये कारने किती डिस्टन्स कव्हर केलेले ते कॅल्क्युलेट करायचे आहे. मग 10व्या सेकंदापासून 20व्या सेकंदामध्ये किती सेकंड्स असणार? तर अर्थातच 10 सेकंद असणार. म्हणून टाइम किती येणार या केसमध्ये? 10 सेकंड्स. मग आपण डिस्टन्स इज इक्वल्स टू वेलॉसिटी इंटू टाइम या फॉर्म्युल्याने इझिली डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. या केसमध्ये वेलॉसिटी कोणती वापरणार आपण? ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार. ती किती आहे? 24 मीटर पर सेकंड आणि टाइम जो आहे 10. त्यामुळे डिस्टन्स कव्हर्ड किती येणार? 240 मीटर. म्हणजेच कारने 20व्या सेकंदापासून 10व्या सेकंदापर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे? तर 240 मीटर. Similar to the example of the train, the distance covered is given by the area of the quadrilateral ABCD. जसं आपण ट्रेनच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं, तसंच या केसमध्ये आपण काय बघू शकतो की डिस्टन्स कव्हर्ड आणि तो लाईनच्या खाली जो काही एरिया आहे म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ABCD तो कसा असतो? सेम असतो. मग आपण ते व्हेरीफाय करून बघूयात. क्वाड्रिलॅटरल ABCD
क्वाड्रिलॅटरल ABCD म्हणजे हा जो येलो कलर मध्ये तुम्हाला आता क्वाड्रिलॅटरल दिसतोय तो क्वाड्रिलॅटरल. त्याचा एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करणार? तो एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो? क्वाड्रिलॅटरल AECD. क्वाड्रिलॅटरल AECD म्हणजे जो आता रेड कलर मध्ये तुम्हाला क्वाड्रिलॅटरल दिसतोय तो, आणि प्लस एरिया ट्रायंगल ABE म्हणजे जो आता ग्रीन एरिया मध्ये तुम्हाला ट्रायंगल दिसतोय तो एरिया. मग ह्या दोन एरियाचा आपण जर सम केलं तर आपल्याला काय मिळणार? क्वाड्रिलॅटरल ABCD. हा क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपण अशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार आहोत. मग क्वाड्रिलॅटरल AECD म्हणजे जो रेड कलर मध्ये तुम्हाला एक रेक्टँगल दिसतोय त्याचा एरिया कॅल्क्युलेट करूयात. मग रेक्टँगलचा एरिया कसा आपण कॅल्क्युलेट करतो? लेंथ इंटू ब्रेथ. मग या केसमध्ये क्वाड्रिलॅटरलची लेंथ किती आहे? क्वाड्रिलॅटरलची लेंथ आहे लेंथ AD. मग AD ची लेंथ आपण बघू शकतो किती आहे? 16. आणि तशाच प्रकारे ब्रेथ किती आहे? ब्रेथ इज इक्वल्स टू DC. मग DC हे अंतर किती आहे? तर 10 आहे. त्यामुळे क्वाड्रिलॅटरल AECD याचा एरिया किती झाला? 16 इंटू 10 म्हणजेच 160. सिमिलरली आपण ट्रायंगल ABE याचाही एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला असतो हाफ बेस इंटू हाईट. मग ट्रायंगल ABE याचा बेस किती आहे? AE एवढं अंतर किती आपल्याला दिसतं ग्राफ मध्ये? ते आहे 10. आणि तशाच प्रकारे हाईट किती आहे? हाईट इज इक्वल्स टू BE. मग BE हे अंतर आपण ग्राफ मध्ये बघू शकतो ते आहे 32 मायनस 16. 32 मधनं जर तुम्ही 16 मायनस केले तर आन्सर मिळेल 16. मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABE इज इक्वल्स टू हाफ इंटू बेस. बेसची व्हॅल्यू आपण काय बघितली होती? 10. आणि हाईट किती होते ट्रायंगलची? 16. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 80. आपल्याकडे दोन्हीही एरिया आहेत. कोणते? एरिया AECD आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABE. मग या दोघांना आपण जर प्लस केलं तर आपल्याला काय मिळणार? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD म्हणजे जो पूर्ण मोठा क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा एरिया आपल्याला मिळणार. म्हणजेच 60 प्लस 80 त्याची व्हॅल्यू येते 240. मग आपण काय बघितलं की कारने कव्हर केलेलं डिस्टन्स तेही किती होतं? 240 मीटर होतं. आणि त्या ग्राफ खालचा जो एरिया आहे तोही किती आहे? 240 आहे. सो इन दिस केस द डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार इज इक्वल्स टू द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. या केसमध्ये सुद्धा कारने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि तो जो क्वाड्रिलॅटरलचा एरिया आहे तो कसा आहे? इक्वल आहे. मित्रांनो, पुढचा टॉपिक आहे आपला इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. Newton studied motion of an object and gave a set of 3 equations of motion. सर आयझॅक न्यूटन यांनी मोशन या टॉपिकवर भरपूर अभ्यास केला आणि त्यांनी 3 इक्वेशन्स सुद्धा दिली. चला तर 3 इक्वेशन्स कोणती आहेत ती बघूयात. These relate displacement, velocity, acceleration and time of a moving object along a straight line. ऑब्जेक्टची मोशन जर एका स्ट्रेट लाईन नुसार असेल तर त्या ऑब्जेक्टचे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि टाइम यामधलं जे काही रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला ह्या इक्वेशन्स मध्ये दिसून येतं. सपोज an object is in motion along a straight line with initial velocity u. ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईन मध्ये मोशन मध्ये आहे आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी किती आहे? u. इनिशियल म्हणजेच काय? सुरुवातीची वेलॉसिटी. मग त्याची सुरुवातीची वेलॉसिटी कशाने दाखवतो आपण? स्मॉल u ह्या अल्फाबेटने दाखवतो. इट अटेन्स अ फायनल वेलॉसिटी v इन टाइम t. टाइम काही ठराविक वेळ गेल्यानंतर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय होते? वाढते. मग ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती झाली आता? आता त्याची फायनल वेलॉसिटी झालेली आहे स्मॉल v या लेटरने दाखवतो. आणि त्या वेलॉसिटी मध्ये होणारा बदल जो काय आहे त्यासाठी किती वेळ लागलेला आहे? तर टाइम t एवढा वेळ त्याला त्या ऑब्जेक्टला लागलेला आहे. जर वेलॉसिटी मध्ये बदल झालेला आहे तर अर्थातच ऑब्जेक्ट मध्ये काय आहे? ऍक्सेलरेशन सुद्धा आहे. तर ऍक्सेलरेशन आपण कशाने दाखवणार? ऍक्सेलरेशन आपण दाखवणार अल्फाबेट स्मॉल a ह्या लेटरने आपण दाखवणार. अँड इट्स डिस्प्लेसमेंट इज s. ऑब्जेक्टचं जे काही डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, जी काही जागा बदल झालेली आहे ते आपण कशाने दाखवणार? स्मॉल s ह्या अल्फाबेटने दाखवणार. The 3 equations of motion can be written as.
मग खालील आता 3 इक्वेशन आपल्याला अभ्यासायचे आहेत. ते इक्वेशन कोणते ते बघूयात. v is equals to u plus a into t म्हणजेच फायनल वेलोसिटी is equals to इनिशियल वेलोसिटी प्लस प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ कोणाचं मल्टिप्लिकेशन a आणि t चं म्हणजेच ऍक्सेलरेशनचं आणि टाइमचं. दिस इज द रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. ह्या इक्वेशनने आपल्याला कोणत्या दोन क्वांटिटीजचं रिलेशन मिळतं? वेलोसिटी आणि टाइमचं. सेकंड इक्वेशन आहे s is equals to ut plus half at square. s म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट. therefore displacement is equals to u into t. u म्हणजेच इनिशियल वेलोसिटी and t म्हणजे टाइम प्लस हाफ इंटू ऍक्सेलरेशन आणि टाइमचा स्क्वेअर यांचा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. या इक्वेशनने आपल्याला काय मिळणार? डिस्प्लेसमेंट अँड टाइम यांच्यामधलं रिलेशन मिळणार. आणि लास्ट इक्वेशन आहे v square is equals to u square plus twice as. v square म्हणजे फायनल वेलोसिटीचा स्क्वेअर, u square म्हणजे इनिशियल वेलोसिटीचा स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू प्रोडक्ट ऑफ a अँड s. a म्हणजे आहे ऍक्सेलरेशन आणि s म्हणजे आहे डिस्प्लेसमेंट. तर ह्या इक्वेशनने आपल्याला रिलेशन कोणत्या दोन क्वांटिटीजचं मिळतं? डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. हे तिन्ही इक्वेशन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. फक्त 9वी करताच नाही तर तुम्ही जेव्हा 11वीत 12वीत जाल तेव्हा सुद्धा हे इक्वेशन्स तुम्हाला खूप कामाला येतात. त्यामुळे हे तिन्ही इक्वेशन्स तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत. शिवाय याच चॅप्टरमध्ये ह्या इक्वेशन्सचा वापर करून आपल्याला काही एक्झाम्पल्स सुद्धा सोडवायचे आहेत, काही न्यूमेरिकल्स सोडवायचे आहेत. त्यामुळे हे तीनही इक्वेशन्स तुमचे पाठ असली पाहिजेत. नेक्स्ट इज इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. आत्ताच आपण बघितलं कोणतं इक्वेशन वेलोसिटी आणि टाइम मधलं रिलेशन देतं, तर v इज इक्वल्स टू u प्लस at. हे जे इक्वेशन आहे त्याच्याने आपल्याला काय मिळतं? रिलेशन मिळतं वेलोसिटी आणि टाइम यांच्यामधलं. तर शेजारी आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे. तो ग्राफ कसला आहे आपण बघूयात. फिगर shows the change in velocity with time of a uniformly accelerated object. एक ऑब्जेक्ट आहे जो युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये आहे. हा त्याचा ग्राफ आहे. The object starts from point D. आपण ग्राफ मध्ये पॉइंट D बघू शकतो. तो ऑब्जेक्ट तिथनं स्टार्ट होतो विथ वेलोसिटी u. ऑब्जेक्ट तिथनं स्टार्ट होतो आणि त्याची वेलोसिटी पण कशी आहे? u एवढी आहे. हे आपण इझिली ग्राफ मध्ये व्हेरीफाय करू शकतो. ग्राफ मध्ये वेलोसिटी जी आहे ती y ऍक्सिस वर प्लॉट केलेली आहे. तुम्ही D पॉइंट जर y ऍक्सिस वर बघितला तर त्याची रीडिंग त्यांनी किती दाखवलेली आहे? u दाखवलेली आहे. म्हणजेच काय की ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी किती आहे? u आहे. चला पुढे वाचूयात. इट्स वेलोसिटी कीप्स इन्क्रीजिंग अँड आफ्टर टाइम t इट रीचेस द पॉइंट B ऑन द ग्राफ. त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी कंटिन्युअसली वाढत जाते आणि टाइम t नंतर एका ठराविक टाइम नंतर काय होतं? तो ऑब्जेक्ट पॉइंट B ला जाऊन ग्राफवर पोहोचतो. आपण पॉइंट B हा ग्राफ मध्ये इझिली स्पॉट करू शकतो. तो राईट हँड कॉर्नरला आहे, अप्पर मोस्ट राईट हँड कॉर्नरला आहे. तर ऑब्जेक्ट D पासून स्टार्ट झाला विथ वेलोसिटी u. त्याची इनिशियल वेलोसिटी किती होती? u होती आणि तो जाऊन पोहोचला पॉइंट B पर्यंत. पॉइंट D पासून पॉइंट B पर्यंत जायला त्याला एक ठराविक वेळ लागला. तो किती होता? तर तो आहे t, स्मॉल t एवढा त्याला वेळ लागला. आपण ग्राफ मध्ये बघू शकतो की टाइम जो आहे तो तुमच्या x ऍक्सिस वर प्लॉट केलेला आहे. मग इनिशियल वेलोसिटी किती येणार ऑब्जेक्टची? इनिशियल वेलोसिटी इज इक्वल्स टू OD. हे जे काही अंतर आहे ते असणार त्याचं इनिशियल वेलोसिटी. मग OD ही रीडिंग किती आहे ग्राफ मध्ये? ती आहे स्मॉल लेटर u एवढी रीडिंग आहे. त्याचप्रमाणे फायनल वेलोसिटी ही आपण कशी कॅल्क्युलेट करणार? ऑब्जेक्टची फायनल पोझिशन कोणती होती? ऑब्जेक्टची फायनल पोझिशन होती B. मग B चं y ऍक्सिस वर रीडिंग किती त्यांनी दाखवलेलं आहे? पॉइंट B चं y ऍक्सिस वर रीडिंग आहे स्मॉल लेटर v. म्हणजेच किती? तर डिस्टन्स OC जेवढा असणार आहे तेच त्याची काय असेल? फायनल वेलोसिटी असेल. आणि ह्या वेलोसिटी मध्ये होणारा बदल जो आहे म्हणजेच u पासून v पर्यंत जाण्यासाठी जो काही बदल लागलेला आहे त्यासाठी किती वेळ लागला? तर टाइम लागलेला आहे स्मॉल t. आणि ग्राफ मध्ये आपण बघू शकतो की ते डिस्टन्स किती आहे? OE एवढं ते अंतर आहे.
OE हे अंतर तुम्हाला एक्स ऍक्सिस वर दिसणार. आता आपण ह्या ऑब्जेक्टचा ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करूयात. ऍक्सेलरेशन साठीचा फॉर्म्युला काय आहे? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. म्हणजेच काय? ऍक्सेलरेशन आता आपण दाखवत आहोत स्मॉल लेटर ए. स्मॉल ए या लेटरने आपण ऍक्सेलरेशन दाखवत आहोत. मग ऍक्सेलरेशन कसं कॅल्क्युलेट करणार? चेंज इन वेलोसिटी म्हणजेच काय? फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. मग ऑब्जेक्टची फायनल वेलोसिटी किती होती? ती होती ओसी. बरोबर. ऑब्जेक्टची फायनल वेलोसिटी होती v आणि ती ग्राफ मध्ये आपण कितीने बघू शकतो? ओसी ह्या अंतराने बघू शकतो. सिमिलरली इनिशियल वेलोसिटी म्हणजेच u आपण ग्राफ मध्ये ओडी या डिस्टन्सने बघू शकतो. मग चेंज इन वेलोसिटी काय येणार? फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी म्हणजेच ओसी मायनस ओडी अपॉन टी. तर ऍक्सेलरेशन आपण कसं कॅल्क्युलेट करतोय? चेंज इन वेलोसिटी ओसी मायनस ओडी. जर तुम्ही ओसी या सेगमेंट मधनं ओडी ही सेगमेंट जर सबट्रॅक्ट केली, वजा केली, तर तुम्हाला काय मिळणार? सीडी एवढी सेगमेंट मिळेल. बरोबर. म्हणजेच ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू सीडी अपॉन टाइम म्हणजेच स्मॉल टी. मग हा जो टाइम जो इथे सध्या डिव्हिजन मध्ये आहे, जर ए कडे गेला, जर इज इक्वल्स टू च्या साइनच्या अपोजिट साइडला गेला, तर त्याची साइन काय होईल? चेंज होईल. म्हणजेच तो मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. म्हणजेच ए इंटू टी इज इक्वल्स टू सीडी. हेच आहे इक्वेशन नंबर 1. म्हणजेच सीडी ही जी सेगमेंट जी आहे तिची व्हॅल्यू किती आहे? ए इंटू टी म्हणजेच ऍक्सेलरेशन इंटू टाइम. हे इक्वेशन फार महत्वाचं आहे, म्हणून आपण या इक्वेशनला लेबल करणार इक्वेशन नंबर 1. आपण या इक्वेशन मधनं काय शिकलो? सीडी इज इक्वल्स टू ए इंटू टी. पुढे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. बघूयात त्याचं डिस्क्रिप्शन कसं दिलेलं आहे. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस थ्रू बी. पॉइंट बी मधनं जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे. कशी? वाय ऍक्सिसला पॅरलल असेल अशी. म्हणजेच जी उभी तुम्हाला लाईन दिसते, वेलॉसिटी जिच्यावर आपण प्लॉट केलेली आहे, त्या लाईनला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे जी पॉइंट बी मधनं जाते. मग आपण बघू शकतो बीई ही तीच लाईन आहे जी तुमच्या वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. दिस विल क्रॉस द एक्स ऍक्सिस इन ई. ही जी तुम्ही लाईन ड्रॉ केलेली आहे ती एक्स ऍक्सिसला कुठे जाऊन मीट होते? पॉइंट ई ह्या पॉइंटला मीट होते. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस पासिंग थ्रू डी. तशाच प्रकारे आता पॉइंट डी मधनं एक आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे, पण कशी? पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल अशी लाईन पॉइंट डी मधनं आपल्याला ड्रॉ करायची आहे. बरोबर. दिस विल क्रॉस द लाईन बीई ऍट ए. ही जी आपण नवीन ड्रॉ केलेली लाईन आहे ती बीई ह्या लाईनला ए पॉइंटला मिळते. या लाईन्स ऑलरेडी तुमच्या ग्राफमध्ये त्यांनी प्लॉट करून दिलेल्या आहेत. ओके. फ्रॉम द ग्राफ बीई इज इक्वल्स टू ए बी प्लस एई. ग्राफ मधनं आपण इझिली काय बघू शकतो? बीई ही जी लाईन आहे ती आपण कशी लिहू शकतो? ती आपण लिहू शकतो ए बी प्लस एई. त्याच लाईनचे ते दोन तुकडे आहेत, म्हणून बीई इज इक्वल्स टू ए बी प्लस एई. पण बीई ही जी लाईन आहे, बीई लाईनची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? आपण म्हणू शकतो की बीई इज इक्वल्स टू ओसी. का? कारण ओ ई बी सी हा जो आहे एक रेक्टँगल तयार झालेला आहे, त्यामुळे बीई आणि ओसी यांची व्हॅल्यू कशा असणार आहेत? सेम असणार आहेत. का? बिकॉज दे आर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. त्या रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स आहेत आणि अपोजिट साइड्स कशा असतात? इक्वल असतात. त्यामुळे बीई इज इक्वल्स टू ओसी आणि ओसी चीच व्हॅल्यू काय आहे? तर व्ही आहे. म्हणून बीई च्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे? तर व्ही लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे सीडी जी आहे दॅट इज इक्वल्स टू ए बी. तुम्ही ग्राफमध्ये बघू शकता ए बी सी डी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो एक रेक्टँगल आहे. त्याचप्रमाणे ए बी जी साइड आहे ती सीडी च्या इक्वल आहे. म्हणूनच आपण वरच्या इक्वेशन मधला ए बी ला कशाने रिप्लेस केलेला आहे? तर सीडी ने रिप्लेस केलेला आहे. आणि तशाच प्रकारे वरच्या इक्वेशन मधला एई त्याला आपण कशाने रिप्लेस केलं? तर ओडी ह्या व्हॅल्यूने रिप्लेस केलं आहे. का? कारण अगेन दे आर अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल. त्या रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स आहेत, म्हणून आपण एई च्या ठिकाणी काय लिहिलं? ओडी लिहिलं. एबी च्या ठिकाणी सीडी लिहिलं
आणि बीई ह्याच्या ठिकाणी आपण काय लिहिलं तर व्ही लिहिलं. मग आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळाली? देअरफॉर व्ही इज इक्वल्स टू सी डी प्लस ओडी. व्ही इज इक्वल्स टू सी डी प्लस ओडी. पण सीडी ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मधनं काय कॅल्क्युलेट केली होती? सीडी वॉज इक्वल्स टू ए इंटू टी. मग आपण ती व्हॅल्यू इथे रिप्लेस करणार. देअरफॉर व्ही इज इक्वल्स टू एटी प्लस ओडी ची व्हॅल्यू आपण काय बघू शकतो? ओडी ची व्हॅल्यू आहे यू. देअरफॉर व्ही इज इक्वल्स टू एटी प्लस यू. याच इक्वेशनला जर आपण रिअरेंज केलं म्हणजे यू ला थोडं आधी लिहिलं तर आपल्याला काय मिळतं? व्ही इज इक्वल यू प्लस एटी. हेच आहे आपलं फर्स्ट इक्वेशन. मग हे इक्वेशन आपण कशाच्या माध्यमातून प्रूव्ह केलं? तर आपण वेलॉसिटी टाइम ग्राफच्या माध्यमातून ते व्हेरीफाय करून घेतलं. सो वी कॅन प्रूव्ह v is equals to u plus at. This is the first equation of motion. हेच आहे तुमच्या मोशनचं पहिलं इक्वेशन. मित्रांनो, आज पुरता आपण इथे थांबूयात. उरलेला जो काही चॅप्टर आहे तो आपण बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.